हा सुरू बोल. अगं ताया, वाड्यात सगळं ठीक आहे ना? सॉरी ग, मला राहवलं नाही म्हणून फोन केला. तुझ्या आजूबाजूला कोणी असेल ना तर फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर दिलंस तरी चालेल. नाही, मी अजून वाड्याबाहेरच. आत्याने तुला स्वीकारलं नाही? तसं नाहीये, मी अजून त्यांच्या समोर गेलेच नाहीये. आणि सत्या, तो कुठे? वाड्याबाहेर ॲम्ब्युलन्स आली होती आता. म्हणजे तिथे कोणी आजारी आहे का? मला काहीच समजत नाहीये वाड्यात काय चाललंय ते. एकतर कोणीतरी भयंकर आजारी असेल किंवा काय? कोणीतरी एक्सपायर झालं असेल कदाचित. काय बोलतेस तू? आत्ताच कोणाला तरी ॲम्ब्युलन्स मधून नेलं. कोण होतं? स्ट्रेचर वरून नेलं. बहुतेक सत्यजितची आई असेल असं वाटतंय. हे बघ ताया, तू टेन्शन घेऊ नकोस. मी तिथे येते आता लगेच. हा, डॉक्टरांनी सांगितलंय वहिनीची आतापर्यंतची हिस्ट्री लिहून द्यायला. ती माझ्यापेक्षा चांगली तूच लिहू शकशील. लिहिशील ना? मंगल, एक मिनिट. तुझ्याच्याने ही कामं होणार नसली ना तर मला सांग, मी करीन ती. पण ह्याला काहीही सांगायचं नाही. इथपर्यंत आलात, उपकार केलेत. आता आणखी नको. काय काही महत्वाचं काम आम्ही तुला विश्वासाने सांगायचं, मग त्याही पेक्षा महत्वाचं काम तुझं निघणार. मग आम्हाला कोणालाही न सांगता तू पुन्हा गायब होणार. हे यावेळी नाही चालणार, कारण माझ्या बायकोच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हा. बाबा, ती माझी आई आहे. हो, ही जाणीव असती तर असा वागला नसतास रे तू. जरा शांत होतो. हे बघ, हे सगळं बोलायची वेळही नाहीये आणि जागाही नाहीये. आनंद तर होणारच रे तिला. तुला नाही कळायचं. बरं वाटलं ना सत्याला बघून? हो, सत्याला सुखरूप पाहिलं आणि जीवात जीव आला गाई माझ्या. क्षणभर सगळ्या दुःखाचा विसर पडला. खरं सांगू काय, सत्याला असं आनंदात पाहिलं ना तरी बरं वाटतं ग मला. तो सुखरूप आहे ना, मग बास. असं कसं? असं मला चालणार नाही. तुझ्या हक्काचं प्रेम आहे ते तर मी तुला मिळवून देणारच. फक्त उर्मिला बहिणींचं आजार पण जरा मार्गी लागू दे. मग तुझ्या लग्नाचा विषय काढतेच मी. तू कुठे चाललीस? घरचे सगळे ठीक आहेत ना? हॉस्पिटलमध्ये चालली. काय झालं? काकूंना थोडंसं बरं नाहीये. अगं काय सांगतेस काय? हो, म्हणजे डॉक्टरांनी सांगितलंय की आता कधीही काही येऊ शकतं. अगं काय सांगतेस काय? काय सांगू तुला आता. सत्या घर सोडून गेल्यापासून काकूंची तब्येत खूप बिघडली. वाड्यात एक इतक्या विचित्र घटना घडतात ना, सगळेच खूप काळजीत आहेत. काकूने तर हंतरूनच धरलं ग. पण मला खात्री आहे काकू लवकर बऱ्या होतील. देव माझी प्रार्थना नक्की ऐकेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा सत्य आता परत घरी आलाय. आता सगळं नीट होईल. आता कोणत्याही संकटाला सामोरं जायची माझी तयारी आहे. मला जायला हवं आता. बाय बाय. बाय. काळजी घ्या.